श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। सर्पवृश्चिकदृष्टानां विशारदानां शरीराणां यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामि त्वम्। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुवाणी पुष्प 6 मधील शारीरिक व आध्यात्मिक शक्ती आणि श्री रामकृष्ण उवाच या ग्रंथातील जन्म, नक्षत्र व रास या अध्यायांचे मी पठण करीत आहे। शारीरिक व आध्यात्मिक शक्ती या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, प्रत्येक संसारी माणसाने संसार सुखाचा करावा, परंतु त्याचा कुठेही अतिरेक करू नये। संयम ठेवून वैवाहिक जीवन जगावे। वैवाहिक जीवनात शारीरिक शक्ती फार खर्ची होते। अविचारीपणाने जगणाऱ्यांची शक्ती अधिक खर्च होते, त्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकत नाही। आपण जे रोज अन्न खातो त्यापासून रक्त तयार होते। आपण जेवढे खातो त्यातून काही भागाचा शरीराला उपयोग होतो व उरलेले सर्व मलरूपाने बाहेर फेकले जाते। अन्नाचा जो भाग आपल्या शरीरात पचनासाठी शिल्लक राहतो त्यापासून रक्त बनण्याची प्रक्रिया चालू राहते। साधारणपणे 1 महिन्याने रक्त बनते। 1 किलो अन्नापासून अंगुली मात्र वीर्य तयार होते। हे वीर्य शरीरासाठी आवश्यक असते। हे वीर्य म्हणजे खरी शारीरिक शक्ती होय। एकदा वीर्यपतन म्हणजे 1 महिन्याच्या शक्तीचा नाश असे गणित समजावे। जे लोक रोज वीर्याचा नाश करतात त्यांच्या शरीरात नंतर काय उरते? म्हणूनच ते निस्तेज होतात, हताश व निराश होतात। त्यांचा आत्मविश्वास डळमळतो। प्रत्येकाने फार संयम ठेवून शक्तीचा संग्रह वाढवावा। तारतम्याने वागून शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवावे। अशा संयमित नियंत्रणाने मानसिक शक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, मन एकाग्र होण्यास मदत होते व एकदा मन एकाग्र होऊ लागले म्हणजे माणसाची आध्यात्मिक प्रगती वेगाने होऊ लागते। काही संन्यासी आध्यात्मिक प्रगती करू शकत नाहीत, कारण त्यांचे ब्रह्मचर्य कमकुवत असते। संपूर्ण ब्रह्मचर्य पाळणे म्हणजे काया वाचा मनाने पाळणे। एखाद्या वेळी कायेने ब्रह्मचर्य पाळले जाईल, परंतु वाचेने व मनाने पाळणे अतिशय अवघड आहे। वीर्य हे ब्रह्मचारी लोकांना विषासमान आहे। ते विष पचवावे लागते। मनोनिग्रह करून सर्व दृष्टीने ब्रह्मचर्य सांभाळावे लागते। हे विष पचले म्हणजे तेच मनाची जागृती करते व आध्यात्मिक प्रगतीला मदत करते। जर वीर्य पचवता आले तर तुम्ही शिवरूप होऊ शकाल, आणि जर पचविता आले नाही तर प्रजापती व्हाल। आज फाल्गुन कृष्ण अष्टमी। आजच्या दिवशी श्री रामकृष्ण उवाच या ग्रंथात मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना जन्म, नक्षत्र व रास याविषयी परमपूज्य सद्गुरू म्हणतात, पूर्वी वधू वर संशोधनात जन्मपत्रिकेला प्राधान्य दिले जात असे। आत्ताच्या पद्धतीप्रमाणे रक्तगट जुळला की झाले असा सुशिक्षित विचार केला जातो। पण रक्तगट जुळणे याचाच अर्थ पत्रिकेतील योग्य तेवढी गुण जुळणे हे कोणाच्या लक्षातच येत नाही। जन्मपत्रिकेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जन्म नक्षत्र। आपण ज्या नक्षत्रावर जन्माला येतो त्याचे गुणधर्म प्रथम पाहावे लागतात। त्यावरून आपल्याला आपला स्वभाव, आपले गुणदोष यांचा अंदाज घेता येतो। कुंडली तयार करताना प्रथम जन्म नक्षत्र पाहावे लागते, त्यानंतर जन्मरास व लग्नरास हे पाहावे लागते। त्यावरून शरीराची ठेवण, रंगरूप, बुद्धिमत्ता हे सर्व ठरले जाते।
त्या सर्वांचे गुणधर्म पाहून त्या व्यक्तीचा दर्जा ठरला जातो. जसे बीजगणित शिकत असताना एखादेच चिन्ह जरी चुकले तरी सर्व गणितच चुकते, तसेच मानवी जीवनाचे देखील आहे. माणूस जर अयोग्य नक्षत्रावर जन्माला आला तर त्याच्या संपूर्ण आयुष्याचेच गणित चुकते. इतका जन्म नक्षत्राचा प्रभाव असतो. सृष्टीकर्त्याने एकूण 27 नक्षत्रे निर्माण केली आहेत. त्यानुसार 27 प्रकारच्या स्वभावांचे दर्शन हे मानवी जीवनातून घडत असते. जन्म नक्षत्र मघा असेल तर त्या व्यक्तीच्या मनात सूडाची भावना फार असते. त्यामुळे दुसऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याची त्याची वृत्ती असते. काही माणसांची प्रवृत्ती दुसऱ्याच्या अंगावर हात टाकण्याची असते. अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती पैसा राखून असतात. सुस्थितीमध्ये जीवन जगणारी व्यक्ती असते. वृषभ राशीचा माणूस असेल तर तो त्या राशीच्या गुणधर्माप्रमाणे डोक्याकडून धावून जातो. एखाद्याची कर्क रास असेल तर कुणाच्या चुका कशा काढाव्या हे त्याला बरोबर कळते. किंबहुना कोण कशा चुका करतो इकडे त्याचे सारे लक्ष असते. वृश्चिक लग्नरास असेल तर त्याच्या वागण्या बोलण्यातून विंचवासारखा दंश मारला जाणारच. लग्नरास मकर असेल तर त्याचा स्वभाव अतिशय तापट असणार. मिथुन लग्नाची माणसे अतिशय अहंकारी असतात. कन्या लग्नाची माणसे तशीच अहंकारी फार, पण निर्णय मात्र कुठच्याच गोष्टीत घेता येत नाहीत. कुंभ लग्न असेल तर आळस आणि कंटाळा पाचवीलाच पुजलेला असतो. धनु लग्नाच्या व्यक्ती कर्तव्यदक्ष असतात, तर सिंह लग्नाच्या व्यक्तींना असत्य चालत नाही. जन्म नक्षत्राचा व त्यामुळे जन्म व लग्न राशीचा मानवी जीवनाशी दृढ संबंध आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या प्रासादिक वाणीतून उमटलेल्या या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे शब्दरूप अनेक ग्रंथांमध्ये बद्ध झालेले आहे. ही ग्रंथसंपदा श्री दत्त देवस्थान सावेडी अहमदनगर येथील स्टॉलवर उपलब्ध आहे. शिवाय विविध सत्संग मंडळांचे कार्यकर्ते प्रसार कार्य करताना ही पुस्तके आपल्यापर्यंत पोचवू शकतात. शिवाय या सर्व ऑडिओ क्लिप्स आमचे यूट्यूब चॅनल गुरुवाणी यावर उपलब्ध आहे. त्याकरिता मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास आपण या सर्व ऑडिओ क्लिप्सपर्यंत पोचू शकता. श्री गुरुदेव दत्त.